त्यामध्ये अनेक नव्या दमाचे तरुण त्यांना वाटतं की आपण आपलं राजकीय भवितव्य घडवायला सुरुवात करावी। त्याची पायाभरणी ग्रामपंचायत पासून होत असते साधारण, आणि नंतर नगर परिषद नगरपंचायतीमध्ये एक संधी असते। ही गोष्ट खरी आहे की सत्तेमधले आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असताना महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो पाहिजे असा आमचा प्रस्ताव तिन्ही पक्षाचा समन्वयकांनी एकामेका नेत्यांसमोर ठेवला होता। पण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षात म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे सेना साहेबांची शिवसेना असेल किंवा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या सर्वांमध्ये आता उदाहरणार्थ एखादी नगर परिषद जिथे 21 नगरसेवकाची सदस्य संख्या आहे, तिथे आमच्याकडे इच्छुक उमेदवार आमच्याकडे 21 असतील, भाजपकडे 21 असतील, तर हे प्रत्येकाला शांत करणं, प्रत्येकाला समजून घेणं हे शक्य नसतं। पण तिथले जे उमेदवार असतात ते प्रसंगी आता 3 वाजेपर्यंत आमच्या 2 नगर परिषदा म्हणजे हिवरखेड नगर परिषद आणि तेल्लारा नगर परिषद अकोल्यामधली, याच्यामध्ये काँग्रेसचे अनेक लोकांनी उमेदवारी अर्ज मागितला, पण मेरिटचे कॅन्डिडेट होते। 2:30 वाजता ते 2 वाजता सकाळी 12 वाजता संपर्कात आले, त्यांना पण एबी फॉर्म दिला गेला। काही वंचित बहुजन आघाडी आमच्या जिल्ह्यामध्ये एक चांगला पक्ष तिथं पकड ठेवून आहे, त्यांचे काही कार्यकर्ते आले। म्हणजे प्रश्न असा आहे की प्रत्येकाला संधी देण्याचं काम हे आम्ही केलं। आमच्यासोबत जे येत असतील त्यांनी आमच्यासोबत यावं। महायुतीची विण घट्ट आणि महायुतीची जी काही इथं सत्ता आहे राज्यामध्ये ती आणखी प्रबळ करण्याकरता तिघांनी एकत्र लढणं क्रमप्राप्त होतं। पण मात्र प्रत्येकाला सामावून घेणं शक्य नसल्यामुळे मैत्रीपूर्व लढत आणि आम्ही स्वतंत्र लढत